ओके, मॉर्निंग अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं रिझन आहे, की आपण पाहू शकता, की निफ्टी जर तुम्ही पाहिलं तर 3% पेक्षा जास्त वरती ट्रेड करत आहे आणि हा व्हिडिओ मी सकाळी 8 वाजून 6 मिनिटांनी रेकॉर्ड करतोय. तर आज मार्केटमध्ये काय-काय सिनेरिओ होऊ शकतात बघा. एक इझिली ट्रेड भेटेल तुम्हाला जिथेही 5 मिनिट कॅन्डलचं ब्रेकआउट होईल अपसाइडला. अपसाइडचा फक्त प्लॅन राहील आपला. त्यावेळेसच आपल्याला ट्रेड करायचा आहे. अपसाइडला ट्रेड करायचा आहे. कीप इन माइंड डाउन साइडला कोणताही प्लॅन करू नका. जर मार्केटने न्यूज फॅक्टर इन केली असेल, की बाबा बी-जे-पी गव्हर्नमेंट म्हणजे प्रिव्हियस गव्हर्नमेंट, स्टेबल गव्हर्नमेंट कंटिन्यू होणार असेल, तर मार्केट 100% आज रॅली देणार आहे. परंतु सेम टाईमला तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, की इंडिया विक्स काय करतोय. जर इंडिया विक्सची व्हॅल्यू जर डाऊन जात असेल, तर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट होणार नाही. तुम्हाला लगेच या ट्रेडमधून एक्झिट करावं लागेल. तर आज नेकेड बायिंगसाठी तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटेल. कारण की न्यूज कन्फर्म नाही, परंतु अंदाज आहे. त्याच्यामुळे मार्केट आज पुल अप होऊ शकते आणि इंडिया विक्स सुद्धा स्टेबल राहील किंवा थोडाफार वाढू शकतो. त्यामुळे आज प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत. परंतु एक लक्षात ठेवा, जर इंडिया विक्स डाऊन होत असेल, तर तुम्हाला ऑप्शन बायिंगमध्ये आज प्रॉफिट बनणार नाही. तर त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजी आपण उद्या डिस्कस करणार आहे किंवा संध्याकाळी लाईव्हमध्ये भेटणार आहोत. त्यावेळेस आपण ती स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. ओके, तर हा सिंपल प्लॅन राहील. मार्केट आज निफ्टी आपली इझिली 600 ते 700-800 पॉईंट गॅप अप सुद्धा होऊ शकते. बँक निफ्टीची गोष्ट केली तर 1500 ते 2000 पॉईंट गॅप अप होईल. तर या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही ट्रेड केलं पाहिजे. स्टॉप लॉस तुमच्या लिमिटमध्ये असला पाहिजे. रिस्क मॅनेज करून ट्रेड करा. असं नाही की आज ट्रेड केला म्हणजे परत उद्यापासून 10-20 दिवस किंवा कायमचाच शेवटचा ट्रेड होईल, असं काही ट्रेड करू नका. बी कॉशियस. हॅव अ नाईस डे. हॅव अ ब्लास्टिंग डे. We'll see you in next video. Bye bye.